नमस्कार सर्वांना एस.आर. क्लासेसमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. कालच म्हणजे 23 मार्च 2026 रोजी आलेल्या परिपत्रकानुसार महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा 2026 म्हणजेच टी.ई.टी. 2026 ही 21 जून रोजी होणार आहे. तर या परीक्षेचा अभ्यास कसा करावा, काय करावा, या परीक्षेसाठी किती दिवस बाकी आहेत, सोबतच गृहिणी व महिलांनी या परीक्षेचा अभ्यासाची तयारी कशी करावी ज्यामुळे आपल्याला या परीक्षेत 100% यश प्राप्त होईल, हे जाणून घेण्यासाठी सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता नक्की पाहावा. तर सर्वात पहिल्यांदा पाहूयात, एखादी परीक्षा तुम्हाला द्यायची असेल तर त्या परीक्षेसाठी एक टार्गेट आपल्याला सेट करावं लागतं. तर आपला तोच पहिला मुद्दा आहे की मार्कांचे टार्गेट तुम्ही सेट करा. आपली ही परीक्षा एकूण 150 गुणांची असते. तर या 150 पैकी म्हणजे 150 पैकी जर तुम्ही 110 प्लस किंवा 120 प्लस आपलं स्वतःचं टार्गेट सेट केलं तर कमीत कमी तुम्हाला 90 प्लस म्हणजे 90 प्लस तुम्हाला मार्क येतात. जर तुम्ही कॅटेगरी वाईज किंवा ओपन कॅटेगरीचं मार्कांचं टार्गेट सेट केलं, समजा 83 आणि 90 मार्कांचं टार्गेट सेट केलं, तर त्याच्यात 1-2 मार्क इकडे तिकडे झाले तर आपण तो क्रायटेरिया पार करू शकत नाही. त्याच्यामुळे आपलं मार्काचं टार्गेट सेट करताना सुरुवातीला असं सेट करायचं की 1-2 मार्क कमी जास्त जरी झाले तरी आपण सेफ झोन मध्ये असावं. त्याच्यामुळे सुरुवातीला मनाशी एक ठरवून द्यायचं की आपल्याला या परीक्षेमध्ये 110 प्लस किंवा 120 प्लस मार्क घ्यायचे म्हणजे घ्यायचेच. तर त्याच्यासाठी सुरुवातीला काय करावं लागेल, तुम्हाला PYQ एकदा पाहून घ्यावे लागतील. PYQ म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर जे आहेत ते तुम्ही एकदा स्वतः पाहून घ्या. म्हणजेच त्याच्यातील 2013 ते 2025 मधील तर PYQ एकदा पाहून घ्यायचे म्हणजे काय करायचे, तर 2013 ते 2025 मधील कोणत्याही एका वर्षाचा एक पेपर अगोदर सोडून पाहायचा. हा सोडून पाहिल्यानंतर तुम्हाला याचा फायदा हा होईल की आपल्याला कोणता घटक कठीण जातोय किंवा कोणत्या विषयात कुठला टॉपिक अवघड जातोय किंवा टोटल आपल्याला ऍव्हरेज मार्कांचं किती येतंय हे समजेल आणि त्याच्यानुसार आपली पुढली रणनीती आपल्याला आखायला सोपं जातं. म्हणजेच मागील प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करून, म्हणजे तुम्ही जर एका वर्षाचा कोणताही पेपर सोडून पाहिला तर त्या सोडवलेल्या पेपरचं अनालिसिस करायचं किंवा मागच्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्या सर्व प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करून त्या इम्पॉर्टंट टॉपिक्सची काय करायची, लिस्ट तयार करायची आणि त्याच टॉपिक किंवा घटकावरती तुम्हाला फोकस करायचा आहे. तर या परीक्षेसाठी एकूण टोटल दिवस किती बाकी आहेत, तर 85 दिवस बाकी आहे. आणि जर आपले विषय पाहिले तर प्रत्येक विषयावर प्रत्येकी आपल्याला 15 ते 17 दिवस येतात. आता हे तुम्ही तुमच्या याच्यानुसार ठरवू शकता की तुम्हाला कुठल्या विषयाला 15 दिवस द्यायचे किंवा कुठल्या विषयाला 17 दिवस द्यायचे. कारण प्रत्येकाला ज्याचं त्याचे स्ट्रॉंग पॉइंट आणि वीक पॉइंट हे माहिती असतात. कोणाचा मराठी विषय खूप चांगला असतो, कोणाचा हिंदी चांगला असतो, कोणाचा इंग्लिश चांगला असतो. यानुसार तुम्हाला जो विषय सोपा वाटत असेल त्याला तुम्ही कमी दिवस देऊ शकता आणि जो विषय तुम्हाला कठीण वाटत असेल त्याला तुम्ही जास्त दिवस देऊ शकता. तर टी.ई.टी. परीक्षेसाठी मराठी, इंग्लिशला तुम्ही ऑप्शनल हिंदी घेऊ शकता. आता ती आपल्याकडे भाषा उपलब्ध झालेली आहे. त्याच्यानंतर आहे मानसशास्त्र, गणित आणि जीएस मध्ये इतिहास, भूगोल, विज्ञान, नागरिकशास्त्राचे काही एक मोजके एखाद दुसरा प्रश्न येऊ शकतो. तर असे या सर्व विषयांचा समावेश आहे. तर तुमचा डेली स्टडी प्लॅन कसा असावा याविषयी थोडक्यात सांगते. तर सर्वप्रथम तुम्ही एखादा विषय घेतलेला आहे तर त्या विषयाचा तुम्ही सर्वप्रथम एक टॉपिक घ्यायचा आणि तो टॉपिक रीड करायचा. तो टॉपिक रीड झाल्यानंतर त्यावरील तुम्ही एक लेक्चर पाहून घ्यायचं. ज्या एज्युकेटर्सचं तुम्हाला समजत असेल त्या एज्युकेटर्सला तुम्ही फॉलो करू शकता. त्याचं तुम्ही एक लेक्चर पाहून घ्यायचं लगेच त्यासोबत. लेक्चर पाहून झाल्यानंतर त्या टॉपिक किंवा घटकावर मागील प्रश्नपत्रिकेतील प्रश्न सोडवायचे लगेच, ज्यामुळे तुम्हाला क्लिअर होईल की या घटकावर किंवा या टॉपिक वरती प्रश्न कसे आणि कोणत्या पद्धतीने विचारलेले गेले आहेत. ज्या टॉपिक किंवा घटकावर मार्क जात आहेत तो लगेच क्लिअर आणि पक्का करून घ्यायचा आहे. म्हणजे आता तुम्ही सुरुवातीला टॉपिक रीड केलाय, त्याच्यानंतर लगेच लेक्चर पाहून घ्यायचं आणि लेक्चर पाहून झाल्यानंतर त्याचे PYQ लगेच सॉल्व्ह करायचे आणि PYQ सॉल्व्ह केल्यानंतर तुम्हाला लगेच समजेल की हा इथे आपला प्रश्न चुकतोय किंवा इथे या घटकावरला आपला मार्क जातोय. तर जिथे जातोय त्याच्या लगेच काय करायचं, तो घटक क्लिअर करून, कन्सेप्ट क्लिअर करून घ्यायचा आणि तिथला जाणारा मार्क पक्का करून घ्यायचा आहे.
आणि सगळ्यात शेवटी आहे त्याच टॉपिक वरील इतर प्रॅक्टिस क्वेश्चन सोडवून घ्यायचे. तर म्हणजे त्याच टॉपिक वर आधारित असणारे इतर जे प्रॅक्टिस क्वेश्चन्स आहेत ते तुम्ही लगेच काय करायचंय, सोडवून घ्यायचं. या सर्व गोष्टींमुळे तुमचा तो घटक किंवा तो टॉपिक एकदम पक्का होऊन जाईल आणि त्याच्यावरील तुमचा मार्क पुन्हा कधीही जाणार नाही. त्याच्या पुढे आहे की विषय कसे निवडावे किंवा विषयांची सांगड कशी असावी. तर बघा, ज्या गृहिणी किंवा महिला आहेत त्यांना जास्तीत जास्त वेळ मिळत नाहीये, सदुपयोग कसा करता येईल याकडे जास्त लक्ष द्यायचं. तर विषय असे निवडायचे की एक विषय तुम्ही अभ्यासत असाल तर दुसरा विषय त्याच्याशी रिलेटेड असावा. समजा तुम्ही मराठी अभ्यास करत आहात तर मराठीला रिलेटेड तुम्ही इंग्लिश किंवा हिंदी हा घेऊ शकता, कारण जे मराठीचे टॉपिक आहेत तेच इंग्लिश किंवा हिंदीचे टॉपिक आहेत. अशा पद्धतीने रिलेट करून तुम्ही अभ्यास करू शकता, ज्यामुळे तुम्हाला दोन विषय करत असाल तर त्याला वेगवेगळा जास्त असा वेळ द्यावा लागणार नाही. किंवा मराठीचा समजा नाम हा घटक करत आहात, तोच इंग्लिश मध्ये आहे, तोच हिंदी मध्ये आहे, तर ते करताना तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीनं पर्टिक्युलर असा वेळ स्पेशली द्यावा लागणार नाही. तर दररोज किमान तुम्हाला 2 विषयाचा अभ्यास करायचा आहे आणि तो अभ्यास करत असताना सर्वात महत्त्वाचं म्हणजे गणित विषय मात्र दररोज कंपल्सरी करायचा आहे. गणित हा विषय दररोज कंपल्सरी जर केला तर तुमची त्यातून प्रॅक्टिस होईल आणि त्याचे जे मार्क्स आहेत ते तुमच्या परीक्षेत जाणार नाहीत. आणि गणित हा असा विषय आहे की म्हणजे त्याची जर एकदा कन्सेप्ट क्लिअर झाली तर तिथला तुमचा मार्क परीक्षेत जात नाही. त्याच्यामुळे गणिताची जेवढी जास्त प्रॅक्टिस होईल तेवढं जास्त गुण तुम्हाला मिळवून देणारा विषय म्हणजे गणित आहे. तर थोडक्यात सांगते की गणित या विषयाचा अभ्यास कसा करावा. आता बऱ्याच जणांना गणित हा विषय 10वी झाल्यानंतर जास्तीत जास्त गणित या विषयाचा प्रसंग येत नाही. त्याच्यामुळे बऱ्याच जणांचा गणित हा विषय अगदी कच्चा असतो. म्हणजे त्यांना अगदी सांगायचं झालं तर बेसिक ज्या कन्सेप्ट आहेत त्या देखील क्लिअर नसतात. तर थोडक्यात सांगते की गणित या विषयाचा अभ्यास कसा करायचा. तर गणित या विषयाचा एक टॉपिक घ्यायचा, तो टॉपिक तुम्ही 3 ते 4 दिवस सहज करू शकता. तर त्या 3-4 दिवसांमध्ये गणित हा विषय कसा हाताळायचा, तर सुरुवातीला पहिल्या दिवसामध्ये त्या गणित विषयाच्या बेसिक कन्सेप्ट ज्या आहेत त्या स्वतः क्लिअर करून घ्यायच्या. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही त्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर झाल्यानंतर त्यावरील ऍडव्हान्स क्वेश्चन्स सॉल्व्ह करायचे आणि सोबतच प्रॅक्टिस क्वेश्चन्स सॉल्व्ह करायचे. आणि तिसऱ्या दिवशी तुम्ही त्याच टॉपिक वरील PYQ ची प्रॅक्टिस करायची. म्हणजे मागील प्रश्नपत्रिकेतील जे प्रश्न आलेले आहेत त्या प्रश्नांचा सराव तुम्ही तिसऱ्या दिवशी करायचा आहे. असे 3 ते 4 दिवस अगदी थोडंसं इझी वाटतंय त्यांनी 3 दिवस देऊ शकता. आणि ज्यांना गणित खूपच कच्चं आहे किंवा गणित काहीही समजत नाही किंवा येत नाही त्यांनी 4 दिवस सहजरित्या देऊ शकता. आणि अशा पद्धतीने तुम्ही गणित या विषयाचा अभ्यास देखील करू शकता. तर सुरुवातीचा मुद्दा होता की स्वतःला टार्गेट द्यायचं. तर 110 ते 120 प्लस मार्कांचं टार्गेट द्यायचं. तर ते कसं द्यायचं हे थोडक्यात पाहून घेऊया. तर मराठी हा विषय आहे. मराठी विषयाचे 30 प्रश्न असतात. तर 30 प्रश्नापैकी तुम्हाला 25 प्लस प्रश्न हे परीक्षेत यायला हवे आहेत. त्याच्यानंतर इंग्लिश किंवा हिंदी हे प्रत्येकी 30-30 मार्काचे प्रश्न येतात तुम्हाला. तर इंग्लिश किंवा हिंदीमध्ये 22 ते 25 प्रश्न तुमचे बरोबर येणं गरजेचं आहे. गणित हा देखील 30च मार्काला आहे. गणिताची अत्यंत चांगल्या रीतीने प्रॅक्टिस केली असता तुम्हाला 22 ते 23 मार्क देखील सहज मिळू शकतात. गणिताच्या सर्व गोष्टी या प्रॅक्टिस वरती अवलंबून आहेत. त्यामुळे जितकी जास्त प्रॅक्टिस कराल तितकं जास्त गणित तुम्हाला मार्क मिळवून देईल. त्याच्यानंतर आहे मानसशास्त्र. मानसशास्त्र हा देखील स्कोरिंगचा सब्जेक्ट आहे. तो देखील तुम्हाला 30 मार्काला येतो परीक्षेमध्ये. त्याच्यामध्ये देखील तुम्ही 25 प्लस सहज घेऊ शकता. मानसशास्त्रामधील विविध कन्सेप्ट आहेत, उपपत्त्या आहेत, काही शब्द आहेत ज्याचे तुम्ही अर्थ समजून घेतले ना तर ते अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला मार्क देऊन जातं. त्याच्यानंतर GS आहे. GS पण तुम्हाला 30 मार्काला येतं. GS मध्ये पण तुम्ही 20 ते 22 मार्क सहज घेऊ शकता. GS चे 20 ते 22 मार्क मिळवण्यासाठी तुम्हाला पेपर 1 साठी इयत्ता 4थी ते इयत्ता 7वी पर्यंतचे अभ्यास करून घ्या. त्याच्यातील सर्व घटकांचा चांगल्या रीतीने अभ्यास केला तर तुम्हाला 20 प्लस सहज मार्क मिळू शकतात. GS ची सिरीज पण आपण आपल्या YouTube चॅनल वरती स्टार्ट करणार आहोत, ज्यामध्ये इयत्ता 4थी पासून ते इयत्ता 7वी 8वी पर्यंतच्या सर्व विषयांची सिरीज आपण देणार आहोत. ती पण तुम्ही सर्वांनी नक्की पाहून घ्या नंतर. तर असे आपले हे 150 मार्क होतात आणि त्याच्यापैकी तुम्हाला दिलेल्या टार्गेट नुसार 118 ते 120 सहजरित्या मार्क पडू शकतात. आता मूळ मुद्दा येतो की गृहिणींनी कसं करावं.
तर गृहिणींनी सुरुवातीला सकाळी थोडंसं लवकर उठा, स्वतःसाठी वेळ द्या. त्याच्यामध्ये 2 तास तुम्ही अगोदर एखादा टॉपिक रीड करा. तो टॉपिक रीड केल्यानंतर तुम्ही काम करता त्याच्यावरील असलेले एखादे लेक्चर पाहू शकता. YouTubeला अवेलेबल भरपूर सारे एज्युकेटर्स आहेत किंवा भरपूर सारे शिक्षक आहेत. त्यांचं तुम्ही काम करत असताना एखादं लेक्चर पाहू शकता. ते लेक्चर पाहून झाल्यानंतर थोडासा कामातून वेळ भेटला की लगेच तुम्ही त्याच्यावरील PYQ सॉल्व्ह करायला घ्यायचे. PYQ सॉल्व्ह केले की मग जी कन्सेप्ट आपली नाहीये, एखादा टॉपिक तुम्हाला कठीण जातोय किंवा एखादा घटक तुम्हाला अवघड जाते, तर लगेच त्याचं कन्सेप्ट क्लिअर करून घ्यायची की हा इथं माझा तो मार्क जातोय, तर ही गोष्ट मला अवघड जाते, तर लगेच तो क्लिअर करून घ्यायचा. आणि सर्वात शेवटी लगेच त्याचं काय करायचं, थोडेसे प्रॅक्टिस क्वेश्चन पण लगेच सॉल्व्ह करून घ्यायचे, ज्यामुळे तो घटक तुमचा तिथं पक्का होईल. दुपारच्या वेळेमध्ये पण गृहिणींना बऱ्यापैकी वेळ असतो, तिथं स्लॉट नंबर 2 करायचा, तिथं दुसरा विषय तुम्ही घेऊ शकता. सकाळच्या स्लॉटमध्ये एक विषय घेतला, दुपारच्या स्लॉटमध्ये तुम्ही दुसरा विषय घेऊ शकता. सेम ॲज इट इज दुसऱ्या विषयासाठी पण फॉलो करायचं. एक टॉपिक घ्यायचा, तो रीड करायचा, त्याचं एक लेक्चर पाहायचं आणि सोबतच PYQ लगेच सॉल्व्ह करून प्रॅक्टिस क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. आणि संध्याकाळी त्याच्यानंतर संध्याकाळी ज्यावेळेस तुमचे सर्व काम संपतात करून, गणित घेऊ शकता किंवा दुपारी तुम्ही गणित घेऊ शकता, संध्याकाळी स्लॉट नंबर 2 मधला विषय घेऊ शकता. जर तुम्हाला दुपारी झोप खूप येत असेल, तर तुम्ही गणित हा विषय घेऊ शकता, ज्यामुळे तुम्हाला झोप येणार नाही. तुम्ही दुपारी गणित घेऊ शकता किंवा संध्याकाळी गणित घेऊ शकता. परंतु गणित हा विषय दररोज कंपल्सरी करणं गरजेचं आहे. त्याची जेवढी जास्त प्रॅक्टिस होईल, तेवढे जास्त मार्क तो तुम्हाला देऊन जाईल. ही आहे गृहिणी किंवा महिलांसाठी एक थोडीफार ढोबळ मनाची स्ट्रॅटर्जी सांगितली आहे. याच्यामध्ये तुम्ही तुमच्या मनानुसार किंवा तुमच्या घरातील कामानुसार किंवा इतर गोष्टींनुसार तुम्ही ऍडजस्ट करू शकता. या ज्या परीक्षा होतात, या परीक्षेमध्ये फक्त हार्ड वर्क करणं पुरेसं कधीच नसतं. या परीक्षांमध्ये तुम्ही खूप अभ्यास करता, पण रिझल्ट मात्र 0 येतो. याचं महत्त्वाचं कारण असतं की तुम्ही फक्त करत जाता. पण ही परीक्षा फक्त हार्ड वर्क करणाऱ्यांची नाही, तर स्मार्ट वर्क करणाऱ्यांची आहे. हार्ड वर्क करणारे भरपूर करत राहतात, परंतु या परीक्षेत सक्सेस तोच होतो जो स्मार्ट वर्क करतो. कमी वेळामध्ये परीक्षेत नेमकं कोणत्या घटकावर प्रश्न विचारतात, काय विचारतात आणि कोणत्या पद्धतीने विचारतात हे समजून घेतलं, तर यश हे 100% तुमचंच आहे. हे सर्वांनी लक्षात ठेवायचंय. ही आहे थोडक्यात सांगितलेली माहिती तुम्हाला नक्कीच आवडलेली असेल आणि तुम्ही फॉलो करा. जर याच्यात किंवा महिलांसाठी किंवा गृहिणींसाठी ऍक्च्युअल एक टाइम टेबल हवा असेल, तर तसं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. त्यावरील देखील मी व्हिडिओ लवकरच घेऊन येईल की महिलांनी सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत कोणत्या वेळेत किंवा एखाद्या त्या विषयाला वेळ द्यावा किंवा किती तासांचे स्लॉट करावे, कसा अभ्यास करावा, याविषयी देखील मी त्याच्यात माहिती देईल. चला तर मग आपण इथेच थांबूया. तुम्ही चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि सोबतच आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करा. त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. सर्वांना येणाऱ्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा आणि सर्वांनी मनातून तयारीला लागा. यश 100% तुमचंच आहे आणि SR क्लासेस देखील तुमच्या सोबत प्रत्येक वळणावरती नक्की आहे. इथेच थांबूया. धन्यवाद.